बीडमधून बीड जिल्ह्यातील राख माफियांना मोठा दणका बसलेला आहे। कारण निविदा प्रक्रियेद्वारेच आता राख उपसा निविदा मिळालेल्या 16 एजन्सीजकडून दाऊदपूरमधील राखेचा उपसा पोलिसांच्या संरक्षणामध्ये राख उपसा बीडमधील राख माफियांचं वर्चस्व अखेर मोडून काढलेलं आहे। राख उपशासाठी नियमांची कठोर अंमलबजावणी सुद्धा करण्यात आल्याची माहिती मिळते। सरपंच देशमुख हत्याकांडानंतर आता बीड राख माफिया आता सवाट्यावर आल्याचं चित्र आहे। राखेची प्रक्रिया मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री आहे दिल्लीची, त्यांच्या गाईडलाईन्स आणि महानियोजनकोचं जे काही बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत त्यांनी आम्हाला जे दिलेल्या गाईडलाईन्स प्रमाणे आम्ही टेंडर काढतो। आणि सध्या जी काय राख आपली 80 पॉन्डॅश एक येते, ओली ओली राख म्हणतो आपण त्याला, आणि दुसरी आहे ड्रायफ्लायस बल्कर मधून जाते, क्लोज असतात ते, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही। उरला प्रश्न हे पॉन्डॅशची मागे 2 वर्षापूर्वी टेंडर काढलं होतं आपण, परंतु बऱ्याच काही गोष्टीमुळे ते अडखळं होतं। परंतु माननीय मुख्यमंत्री साहेब आपले ऊर्जा मंत्री आहेत, तसेच माननीय बोर्डीकर मॅडम ऊर्जा राज्यमंत्री, आमचे महानिर्मितीचे CMD साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सपोर्टमुळे आम्ही हे प्रक्रिया आता चालू केलेली आहे। दरम्यान पोलीस बंदोबस्तामध्ये राख उपसा करण्याचं काम सुरू आहे आणि याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। पाहूयात। मी सध्या आहे परळीतल्या याच राखेच्या तळावर, जिथून ही राख उचलली जाते आणि ही राख उचलण्यासाठी आता थर्मल पॉवर स्टेशनने टेंडरिंग प्रक्रिया सुरू केली आहे। आणि हे टेंडर भरणाऱ्यालाच ही केवळ राख भेटणार असल्याचं देखील थर्मलच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे ही राख आधी जी उचलली जायची ही अवैधरित्या उचलली जायची, मात्र आता ही राख उचलण्यासाठी टेंडर प्रक्रिया असणार आहे आणि ज्यांनी टेंडर भरले त्यांनाच ही राख भेटणार आहे। आणि आपण जर बघितलं तर या राखेच्या जे एंट्रन्स आहे तिथेच एक गेट पण केलेला आहे आणि परळी ग्रामीण पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आणि आता ही राख उचलण्यासाठी जी काही ही प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया ज्यांनी पूर्ण केली आहे अशांना हे सगळे नियम पाळून ही राख इथून घेऊन जाता येणार आहे। एकंदरीतच आपण बघायला गेलं तर आता राखेसाठी पहिल्यांदाच पोलीस बंदोबस्त देखील परळी थर्मल पॉवर स्टेशनच्या राखेच्या तळ्याजवळ तैनात केलेला दिसून येत आहे। स्वानंद पाटील, ABP माझा, परळी, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।